जाईल आणि मी विशेष सन्मान या स्पर्धेनिमित्तानं असणार आहे. मित्र हो, खऱ्या अर्थानं सांगायला अभिमान वाटतोय, कारण एक काळ होता तेव्हा स्पर्धा छोट्या असायच्या, तालुकानिहाय स्पर्धा व्हायच्या, पण शक्यतो आपल्या पूर्व विभागामधला कुठलाही खेळाडू नसायचा. पण आज खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूनं पूर्व विभाग असू द्या, उरण तालुका असू द्या किंवा संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर आपलं नाव आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये देशाच्या बाहेर जाऊन ज्यानं पोहोचवलाय, दुबई रिटर्न झालाय, अनेक स्पर्धा आपण पाहिलाय. एक समालोचकाची कॉमेंट्री ऐकली होती ज्यावेळी भारत पाकिस्तान सामना झाला कि भारत ने क्या दिया है, भारत ने लता मंगेशकर दिया है, भारत ने क्या दिया है, हिंदुस्तान ने अमिताभ बच्चन दिया है, भारत ने क्या दिया है, सचिन तेंदुलकर दिया है, और हिंदुस्तान ने क्या दिया है तर विश्वजीत ठाकूर हे नाव दिलंय. आणि आज सार्थ अभिमान आम्हाला खेळाडूचा वाटतंय. आज ज्या खेळाडूनं आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून या जगाच्या पातळीवर एक मोठी स्पर्धा, टेनिसला सुगीचा दिवस आज ज्या स्पर्धेनं आणलंय ती स्पर्धा ISPL, आणि या स्पर्धेमध्ये 8 लाखाची बोली ज्या खेळाडूला लागली आणि खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर जाणारा खेळाडू, आणि ज्या स्पर्धेमध्ये 3 सामने आपल्या अष्टपैलू कामगिरीनं सामनावरचा किताब ज्यानं मिळवला, तो जो खेळाडू आज क्रिकेटच्या माध्यमातून दिघवड्याचं नाव 7 समुद्रापलीकडे नेलाय, असा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका कोहिनूर विश्वजीत ठाकूर, अर्थात सर्वांचा लाडक्या मोठ्या. मी तिरंगा ट्रॉफीच्या सर्व आयोजकांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या सर्वांनी आणि या मोठ्या खेळाडूचा सन्मान आपण या निमित्तानं करायचा आहे. विश्वजीत ठाकूर सार्थ अभिमान सर्वांना असावे. सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करा या खेळाडूसाठी की ज्या खेळाडूनं आज आपल्या उरण तालुक्याचं नाव जगाच्या पातळीवर ज्यानं मोठं केलंय, आणि ISPL सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूचं स्थान निर्माण झालं, 8 लाखाची बोली ज्या खेळाडूवर लागली, 3 सामन्यामध्ये सामन्यावरचा किताब ज्यानं मिळवला. मात्र सेमीफायनल मध्ये जरी संघ पराभूत झाला असला तरी मात्र क्रिकेटच्या माध्यमातून या उरणचं नाव ज्यानं मोठं केलं, रायगडचं नाव ज्यानं मोठं केलं, तो ISPLचा कोहिनूर हिरा अर्थात विश्वजीत ठाकूरचा सन्मान सर्व आमच्या आयोजकांच्या वतीनं नक्की असेल. आणि विश्वजीत ठाकूरला विचारला जाईल प्रश्न, नाही नक्की थोडं असेल, कारण ग्रामीण क्रिकेट आपण अनेक वेळा खेळताना पाहिलंय, पण ISPL मध्ये खेळताना तिथला अनुभव कसा वाटलाय? अनुभव तर चांगला होता. थोडा स्टेजस मोठा आहे त्याच्यामुळे परफॉर्मन्स इझी नाही तिथं, कारण थोडा प्रेशर पण असतो. थोडा जो प्रेशर हँडल करेल तो नक्की तिथं सक्सेस होईल. नक्की लाईव्ह स्पर्धा आम्ही पाहिली, खास मोठ्यासाठी आम्ही तिथे गेलो, आम्ही बॅनरही नेले होते आणि मनपूर्वक शुभेच्छा आमच्याकडनं होत्या. अमिताभ बच्चन असतील, अभिषेक बच्चन असतील, मोहम्मद कैफ असतील, अशा अनेक स्टार सितारे यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवता आला किंवा त्यांच्यासोबत बोलताही आपल्याला आलं. आणि या भारत देशातील अनेक स्टार खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळतात, त्याबद्दल कसं वाटतंय? भरपूर आनंद होतोय, कारण भारतातून 96 प्लेयर त्याच्यात खेळतात आणि त्याच्यामध्ये आपला नंबर लागतो, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि नक्कीच मी येणाऱ्या सर्व प्लेयरांना शुभेच्छा देईन. नक्कीच तुम्ही या स्पर्धेसाठी कॅपेबल व्हा. नक्कीच तुम्हाला अजूनही चांगला अनुभव क्रिकेटमध्ये घेता येईल. त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण बघितलं ज्याप्रमाणे सैनिक भरती होताना ट्रेनिंग होतं, त्याप्रमाणे ISPL मध्ये 3 वेळा ट्रेनिंग होतं. ते ट्रेनिंग कशा प्रकारचे असतं? त्या ट्रायल्स असतात. ट्रायल्समध्ये जो सक्सेस होईल त्याला ते पुढे चान्स देतात आणि त्याच्यामधून सिलेक्शन होतं. येणारी ही तिरंगा स्पर्धा चालू आहे, 10वं पर्व आहे आणि 4था सामना आपल्या जय माता दी दिघोडे टीमचा आहे. तिरंगा ट्रॉफी चिरनेर आणि विश्वजीत ठाकूर हे नातं निर्माण झालं, कारण एक वेळ आम्ही पाहिली रत्नागिरीहून सकाळी फास्ट ट्रेनमधनं येऊन ही स्पर्धा जो खेळलाय. मात्र या स्पर्धेबद्दल आणि आजच्या टीममध्ये आपण असाल का याबद्दल आम्हाला सांगावं. नाही, थोडा मी दुखापतग्रस्त आहे, त्याच्यामुळे मी नाही खेळणार आहे. पण नक्कीच ते दिवस नक्की आठवतात, कारण मी कमिटमेंट केलं होतं स्पॉन्सरला की मी येणार नक्की, आणि येऊन जिंकलेलो, त्याचा खूप आनंद होतो. नक्की हे होते विश्वजीत ठाकूर, सर्वांचा लाडका मोठ्या. मनपूर्वक